नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। हमारा सेशन आज का चालू करेंगे हम। सबको वेलकम टू जातक नंबर 15 और विच इज ऑल्सो हैलोवीन स्पेशल, तो हम उसके बारे में थोड़ा सा एंड में बात भी करेंगे। ओके, सो अभी के लिए हम चालू करते हैं। ओके, सो व्हाट इज जातक नंबर 15? खरादिया जातक, ये है जातक नंबर 15 का नाम। अभी खरादिया का मीनिंग क्या है? तो खरादिया इज अ नेम ऑफ द मेन कैरेक्टर सिस्टर, ये वाले जातक में। तो सिस्टर डो ऐसा बोला है उसे, उसका नाम है खरादिया। तो यहाँ पे हमें सिस्टर डो दिखती है, फिर उसका बेटा दिखता है जो एक्चुअली नेफ्यू है। जो टीचर डो है उसका नेफ्यू है वो, यानी सिस्टर डो किसकी सिस्टर है? वो टीचर डो की सिस्टर है। तो यहाँ पे टीचर डो है एंड देन हंटर भी दिखता है यहाँ पे एक। तो हम इसके साथ देखेंगे कि ये वाली जातक, जातक नंबर 15 कहाँ लोकेटेड है? त्रिपिटक में। सो त्रिपिटक में सुत्त पीटक, जो सुत्त पीटक के खुदक निकाय में जातक पारी पठमो भागो फर्स्ट वॉल्यूम में एक निपातो चैप्टर यानी फर्स्ट चैप्टर के अभी सेकेंड ग्रुप में, यानी सीलवग्गो सेकेंड ग्रुप में अभी हम देख रहे हैं 15th जातक, खरादिया जातक हमारी 15 जातक है, लेकिन सीलवग्गो ग्रुप की ये 5th जातक है। तो इसके साथ आई विल शेयर विथ यू द वर्ड डॉक्यूमेंट नाउ। ओके, सो अभी हम सब पहले हाथ जोड़ लेते हैं और बुद्धा को याद कर लेते हैं, ठीक है? So let's join our hands, close our eyes. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सो हमने इसका लोकेशन ऑलरेडी देख लिया है, खरादिया जातक का। और हमें खरादिया जातक का वर्णना में इसकी बैकग्राउंड स्टोरी पता चलती है, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अट्टकथा। ये स्टोरी का वर्णन यहाँ पे है। तो अगेन खरादिया इज द नेम ऑफ सिस्टर डो, इट्स अ नेम। तो ये स्टोरी अभी किसने बताई? तो ये बुद्धा ने बताई जब वो जेतवन में रह रहे थे। तो जगह थी कौन सी? जेतवन विहार सावथी। अभी ये किसके बारे में है? सो इट इज अबाउट अनरूली भिक्खू एंड द रिजल्ट्स ऑफ हिज कैरेक्टरिस्टिक। तो एक ऐसा भिक्खू है जो ओबीडियंट नहीं है, जो आज्ञाकारी नहीं है, जो डिसिप्लिन में नहीं रहता, जो खुद में अनमैनेजेबल है, डिसऑर्डरली है, ऑर्गेनाइज्ड नहीं है। ऐसे भिक्खू के बारे में ये स्टोरी है, और ऐसे कैरेक्टरिस्टिक से कैसा रिजल्ट होता है वो पर्टिकुलर भिक्खू का, वो हम देखेंगे। तो व्हाट इज द सिचुएशन और इंसिडेंट?
when the Buddha asked the unruly bhikkhu, Ayattara Dubaccha bhikkhu, who would not pay attention to the admonition given to him by elder and wise ones of the Sangha, whether his characteristic of his was true, the bhikkhu said it was indeed true. The Buddha continued by saying, so too in bygone days you were unruly and would not heed the admonition of the wise and good, with the result that you were caught in a jinn. Now what is a jinn? Mechanical traps for animals. Pasena baddho, इसे पाली में बोलते हैं. So that you were caught in a jinn and met your death. तो इसमें इसका बैकग्राउंड स्टोरी ऐसा है कि बुद्ध पूछते हैं एक अनरूली भिक्खु को जो डिसिप्लिन नहीं है, डिसऑर्गेनाइज्ड है, तो ऐसे भिक्खु को पूछते हैं. यहाँ पे पाली में उनका नाम बोला है अय्यत्तर यानी कोई अन्य भिक्खु, और दुबच्च यानी अनरूली या डिसोबीडियंट. तो दुबच्च भिक्खु, अय्यत्तर दुबच्च भिक्खु, ऐसा पाली में बोला गया है इनका नाम. और अय्यम यानी अन्य कोई, तो भी भिक्खु ऐसा है वो. तो ये जो एल्डर्स संघ के जो वाइज मॉन्क्स है, बड़े सीनियर मॉन्क्स है एल्डर वाले, वो जब कुछ बोलते थे, कोई इंस्ट्रक्शन देते थे, तो उसका पालन नहीं करते थे. ये भिक्खु आज्ञाकारी नहीं थे क्योंकि वो, तो ऐसे वो वाइज भिक्खु जो संघ में उनकी बात नहीं सुनते थे. तो बुद्धा उन्हें पूछते हैं कि क्या ये उनका जो क्वालिटी है, वाइज लोगों की बात नहीं सुनना, इनके इंस्ट्रक्शंस नहीं फॉलो करना, डिसिप्लिन नहीं रहना, ये सच है क्या? तो उसके ऊपर भिक्खु कहते हैं कि हाँ ये सच है, दिस इज इंडीड ट्रू. तो बुद्धा ऐसे कंटिन्यू करते हैं उसके बाद कि ये पहली बार ऐसी घटना नहीं है, इसके पहले भी आप ऐसे ही डिसोबीडियंट और इनडिसिप्लिन्ड थे, आज्ञाकारी नहीं थे, और ऐसे ही उस टाइम के जो वाइज लोग हैं, नॉलेजेबल लोग हैं, अच्छे वाइज लोग, उनकी बात और उनके इंस्ट्रक्शंस नहीं मानते थे. और इसी का रिजल्ट ऐसा हुआ कि लास्ट टाइम आप एनिमल के ट्रैप में, यानी पासेना यानी फासना, मराठी में फासना जो कहते हैं, किसी चीज को फासना, तो उससे आया ये वर्ड पासेना. बद्धो यानी बांधना, तो फास के बांधना, ऐसा उसका अर्थ है. तो यानी एक ट्रैप, इन इंग्लिश एक ट्रैप हो जाता है. तो मैकेनिकल ट्रैप्स फॉर एनिमल. तो ऐसे ही यही कैरेक्टरिस्टिक, यही क्वालिटी की वजह से आप पहले भी ऐसे पासेन बद्धो, एक ट्रैप में फंसे थे और आपकी मृत्यु हो गई थी. तो ऐसे बुद्धा बोल के आगे बोलते हैं, saying so the Buddha then continued with the story of the past to reveal and make clear what had been concealed from others. तो ये टाइम, यही टाइम पे वो जातक की स्टोरी चालू करते हैं. तो ऐसे वो आगे कहते हैं. तो ये स्टोरी किसे बताते हैं वो? इट वॉज प्रीच्ड और डिलीवर्ड टू द अनरूली भिक्खु, यानी अय्यत्तर दुबच्च भिक्खु को बताई गई ये जातक. और ये जातक का टाइम कौन सा था? ये जातक लाइफ का टाइम once upon a time when ब्रह्मदत्ता was reigning in बनारस, यानी ब्रह्मदत्ता किंग थे बनारस एरिया उस टाइम पे. तो अभी हम जाएंगे हमारी टेक्स्ट बुक पे. ओके, तो वैसे ये स्टोरी शॉर्ट है और इसकी बैकग्राउंड स्टोरी भी शॉर्ट है. सो लेट्स स्टार्ट. जातक नंबर 15, द फॉन हु प्लेड हुकी. ट्रुएंसी के ऊपर है ये. ट्रुएंसी इज basically in short way bunking your lessons, bunking your school के लिए ऐसा बोला गया है. Okay, so once upon a time there was a herd of forest deer. In this herd was a wise and respected teacher, cunning in the ways of deer.
He taught the tricks and strategies of survival to the young fawns. One day, his younger sister brought her son to him to be taught what is so important for deer. She said, "Oh, brother teacher, this is my son. Please teach him the tricks and strategies of deer." The teacher said to the fawn, "Very well. You can come at this time tomorrow for your first lesson." At first, the young deer came to the lessons as he was supposed to, but soon he became more interested in playing with the other young bucks and does. He didn't realize how dangerous it could be for a deer who learned nothing but deer games. So he started cutting classes. Soon he was playing hooky all the time. तो ये स्टोरी उस टाइम की है जब एक फॉरेस्ट में बहुत सारे डियर थे, डियर का हर्ड था और उनका जो एक रिस्पेक्टेड और बहुत वाइज टीचर था उनका, और वो उन्हें सिखाता था बहुत सारे स्किल्स और स्ट्रैटेजीज उनके लाइफ में जो वो फेस करते हैं डियर्स, उनसे बचने के लिए या उन्हें कैसा फेस करना चाहिए ये सिखाता था छोटे छोटे डियर को, जब वो फॉन थे, बेसिकली छोटे थे वो, तो वो खुद की लाइफ बचने के ऐसे तरीके सिखाता था, तो उस हिसाब से वो बहुत वाइज था। तो एक दिन क्या होता है कि वो जो वाइज टीचर है उसकी एक छोटी सिस्टर रहती है और वो अपने बच्चे को लेके आती है उनके पास ये बोलने को कि मेरा बेटा अभी छोटा है, तो उसे ये सब जो स्ट्रैटेजीज और ये सब जो नीतियां है एक डियर को जो सीखनी चाहिए, स्किल्स और जो भी उसे लाइफ में खाने के लिए कैसे ढूंढना चाहिए घास, ऐसी सब चीजें जो सीखनी चाहिए वो उसे नहीं पता, तो आप उसे सिखाओ, ऐसे करके वो वाइज टीचर के पास, टीचर डियर के पास लेके आती है अपने ब्रदर डियर के पास। तो ब्रदर डियर बोलते हैं कि ठीक है, सो एंड सो टाइम पे नेक्स्ट एवरी डे कल से तुम्हारा फर्स्ट लेसन चालू होगा और उसके बाद मैं कंटिन्यू करूंगा लेसन्स, तो ये टाइम पे आ जाना। लेकिन पहले क्या होता है कि वो जो फॉन रहता है वो स्टार्टिंग में आता है उसके लेसन्स को, उसके क्लासेस को सीखने के लिए, लेकिन एक टाइम आ जाता है कि उसको खेलने में ज्यादा इंटरेस्ट रहता है, तो वो अपने अपने एज ग्रुप के साथ में और उन लोगों के साथ में खेलने निकल जाता है बाकी फॉन्स और डोस के साथ में, और उसे वो पता नहीं होता क्योंकि वो बहुत यंग होता है, तो उसे पता नहीं होता है कि कितना डेंजरस हो सकता है कि जो स्किल्स है और जो स्ट्रैटेजीज है जो डियर को पता रहनी चाहिए वो उसे नहीं पता, फिर भी वो ऐसे खुले में खेल रहा है, तो उसे पता नहीं रहता कि कितना डेंजरस चीज कर रहा है वो। तो ऐसा टाइम आता है कि वो खेलने में ज्यादा मग्न हो जाता है और वो अपने क्लासेस में नहीं आता, और इसलिए वो सीखता नहीं है वो स्ट्रैटेजीज और वो सिर्फ खेलने में लगा रहता है। तो ahead if we move, so unfortunately one day the fawn who played hooky stepped in a snare and was trapped. Since he was missing, his mother worried. She went to her brother, the teacher, and asked him, "My dear brother, how is my son? Have you taught your nephew the tricks and strategies of deer?" The teacher replied, "My dear sister, your son was disobedient and unteachable. Out of respect for you, I tried my best to teach him, but he did not want to learn the tricks and strategies of deer. He played hooky. How could I possibly teach him? You are obedient and faithful, but he is not. It is useless to try to teach him." तो ऐसा क्या होता है, एक दिन फिर ऐसे ही खेलते खेलते जो फॉन होता है वो फंस जाता है इसमें, स्नेर यानी ट्रैप में फंस जाता है, और ऑब्वियसली वो किसी हंटर ने रखा होता है वहां पे, तो वहां पे फंस जाता है और कुछ दिन से घर नहीं आता, तो उसकी माँ उसे देख नहीं पाती और इसलिए वो चिंतित रहती कि क्या हो गया। तो वो ब्रदर टीचर डियर के पास में जाती है और बोलती है कि पूछती है कि मेरा बेटा कैसा है, मेरा फॉन कैसा है, क्या आपने उसे वो स्ट्रैटेजीज और वो स्किल्स सिखाए क्या जो एक डियर को पता होने चाहिए। तो टीचर डियर क्या बोलते हैं कि सिस्टर,
तुम्हारा सन जो है बहुत डिसोबीडियंट है और उसे सिखाना बहुत मुश्किल है क्योंकि वो आज्ञाकारी नहीं है। उसे जो बोला है कि ये टाइम पे आके पढ़ने को, वो टाइम पे नहीं आता, वो खेलते रहता है ना। सो तुम्हारे लिए जो रिस्पेक्ट है, यानी जो सिस्टर के लिए रिस्पेक्ट था, सिस्टर डियर के लिए, सिस्टर डो के लिए, उस वो रिस्पेक्ट के वजह से मैंने बहुत ट्राई किया उसे सिखाने का। वो ट्रिक्स और स्ट्रैटेजीज और वो स्किल्स नहीं सीखने थे उसको, और वो बिजी था खेलने में। तो फिर मैं, देयर वाज नो वे कि मैं उसे सिखा पाता। तुम जैसे एक आज्ञाकारी और बहुत फेथफुल टाइप की हो, वैसे तुम्हारा बेटा नहीं है। तो कितना भी मैं कुछ कर लूं, कुछ अर्थ ही नहीं होगा उसको सिखाने का, क्योंकि वो सीखना नहीं चाहता। Later, they heard the sad news. The stubborn fawn who played hooky had been trapped and killed by a hunter. He skinned him and took the meat home to his family. तो उसी दिन फिर थोड़े टाइम में उनको न्यूज आती है कि जो फॉन रहता है उसको एक हंटर ने, एक शिकारी ने पकड़ लिया, एक ट्रैप में उसे पकड़ लिया और उसको मार दिया। और तब उस टाइम पे वेनिसन खाते थे, डियर मीट, तो वो उसे मार के उसकी स्किन निकाल के उसका जो मीट है वो उसके फैमिली के साथ शेयर करने को, खाने के लिए लेके चला गया। ओके, तो ये स्टोरी शॉर्ट थी and we come to the moral already. So the moral of the story is nothing can be learned from a teacher by one who misses the class. तो very simple कि अगर हम हमारे lessons टाइम पे अटेंड ना करें, जो टाइम पे बोला गया है अटेंड करने को, और मिस करें क्लासेस, तो हम वैसे कितना भी कुछ टीचर ट्राई कर ले बताने का, हम सीख नहीं सकते। सो एज अ स्टूडेंट हमें ये याद रखना चाहिए। So this is the moral according to our textbook. लेकिन let me share with you the word document again, क्योंकि हम अभी गाथा करेंगे और उसके बाद हम ये देखेंगे कि हमने भी कौन सा मॉरल सीखा। So okay, so हमारी गाथा जातक नंबर 15 की गाथा। अट्टखुरंग खरा दिए मिगंग वंकाति वंकिनंग सतही कला तिकंतंग न नंग ओवदी तु सहेती। तो इसका मीनिंग क्या है? अट्ठ यानी 8, द नंबर 8, खुरंग यानी जो डियर के जो पैर के हूफ्स होते हैं, उनके पैर के नीचे के ब्लैक पार्ट्स जो होते हैं जिससे वो चलते हैं, उसे खुरंग कहते हैं। खरा दिए हमें पता है इज द नेम ऑफ द सिस्टर डो। मिगंग इज अ मृग, अ डियर, हरिण यानी मराठी में। वंकाती वंकिनंग, वंकाती यानी आता पण आपण मराठीमध्ये म्हणतो वाकडं तिकडं, तर वाकडं, वंकाती वंकिनंग म्हणजे बेंट, आणि डिसओबिडियंट पण असं मीनिंग होते, नाही ऐकणं, आपल्याच तऱ्हेचं करणं, तर म्हणून बेंट, वाकडे, वाकडं. सत्तही म्हणजे 7, द नंबर 7. काल, काल आपल्याला माहित आहे, आता पण आपण टाइमला म्हणतो, वेळ, वेळ, काळ, काळ मराठीमध्ये समय. अतिकंतीनंग, तर अतिकंतीनंग म्हणजे सरपास करणं, सॉर्ट ऑफ अतिक्रमण, म्हणजे अति, जास्त, नॉट अतिक्रमण एक्झॅक्टली, पण जास्त, अति करणं. कंतंग म्हणजे करणं, जास्त करणं, तर इथे इंग्लिश मध्ये त्याला सरपास्ट म्हटलं आहे. आणि मग ओवदी तुस्स, हे ओवदी तुस्स हे, तर ओवदित, ओवदितला, ओवदित म्हणजे इन्स्ट्रक्शन देणं किंवा शिकवणं, ऍडवाइस करणं, ओवदित असते. आणि उस्स हे, तर उस्स हे म्हणजे सॉर्ट ऑफ उत्साहापासून घेतला आहे, तर
किंवा झील, एन्थुझियाझम असं उत्साह, इन्स्ट्रक्ट करायचं उत्साह नाही राहणं. न नंग ओवदी तुस्सहेती असं आहे. सो इन सिम्पल इंग्लिश आपण याचं असं ट्रान्सलेशन करू शकतो की 8 hooves टू रन अवे, खरा दिया. तर 8 hooves टू रन अवे म्हणजे ऍक्च्युअल डिअरला तर 4 hooves राहतात, पण इथे 8 hooves याच्यासाठी म्हटलं आहे हे सांगायला की त्याला बिलकुल इच्छा नव्हती अभ्यास करायची आणि म्हणून तो पळून जायचा तिथून. तर किती स्पीडनी पळायचा, जसे की त्याला 4 hooves नाही 8 hooves आहे, तर एवढं त्याला नाही शिकायचं राहायचं आणि तो पळून जायचा तिथून. तर म्हणून इथे रन टू रन अवे टाकलंय, इवन दो इट इज नॉट देअर इन आवर ट्रान्सलेशन. तर 8 hooves to run away खरा दिया. Deer bent on being disobedient. म्हणजे तो त्याला डिसोबिडियंटच राहायचं आहे, त्याला ऐकायचंच नाही आहे. सो व्हॉट कॅन वी डू ऑफ सच अ पर्सन, है ना? बेंट ऑन बीइंग डिसोबिडियंट वेन वॉन्टिंग टू लर्न डिअर टॅक्टिक्स. तर ते स्किल्स टॅक्टिक्स शिकताना त्याला डिसोबिडियंटच राहायचं होतं, आज्ञाकारी नव्हता तो. सरपास्ट इन्स्ट्रक्शन 7 times, म्हणजे 7 times त्याला असं म्हणतात ते टीचर डो की ये आणि यावेळेस शिक, ये आणि यावेळेस शिक, पण तो इन्स्ट्रक्शन सरपास करतो आणि तो नाही ऐकत, तो इन्स्ट्रक्शन्स ऐकायला नाही येत. आता तो 7 times करतो. सो सरपास्ट इन्स्ट्रक्शन 7 times, I try to advise or instruct him no more. तर अशा जो फॉन आहे की अशा व्यक्ती आहे, मी त्याला असं ओवाद म्हणजे असं इन्स्ट्रक्ट किंवा काही शिकवणं, टीच करणं असं मी नाही करत अशा टाईपच्या व्यक्तीला. तर मी मग पुढे अजून एन्थुझियाझमनी आणि झीलनी शिकवू नाही शकत त्याला. ओके, सो he is not fit to be advised असं पण म्हणू शकतो. So we'll say the gatha one more time. अट्टखुरं खरा दिये मिगं वंकाति वंकिनं सत्तहि काल अतिकंतं न नंग ओवादित उत्सहेति. ओके, सो हमारी गाथा हो गई अभी और हम एंड ऑफ खरा दिया जातक वर्णना में पहुंचे हैं. सो अभी हम कनेक्शन एस्टैब्लिश करेंगे कि जातक स्टोरी और प्रेजेंट लाइफ में कौन था, यानी किसकी चेतना किससे रिलेट हुई है, किसका थॉट प्रोसेस किससे रिलेट हुआ है. Having told these two stories, the master then established the connection linking the past and the present stories and identified the birth by saying as follows. So, Jatak life was once upon a time when Brahmadatta was reigning in Banaras. तो बुद्धा अभी दोनों स्टोरीज पास्ट और प्रेजेंट में जो कनेक्शन है वो हमें बताते हैं कि कौन कौन था. सो द नेफ्यू फॉन, पाली में उसे बोला है भागी नहीं हो मिगो, मिगो यानी डियर, और भागी नहीं हो यानी सिस्टर का लड़का या सिस्टर से रिलेटेड है, तो भागी नहीं हो मिगो. सो विच इज अ नेफ्यू फॉन. वो प्रेजेंट लाइफ का यानी गौतम बुद्धा के टाइम पे वो अनरूली मॉन्क था, यानी हमने पाली में वर्ड देखा दुबच्च भिक्खू, डिसोबीडियंट भिक्खू, इनडिसिप्लिन भिक्खू. फिर जो सिस्टर डो होती है पाली में उसे बोला गया है भगिनी, भगिनी यानी ऐसे समज सकते की आता आपण जे सिस्टरला मराठीमध्ये बहीण असं म्हणतो ना, बहीण, तर ते थोडं सिमिलर वर्ड बहीण इथून डिराईव्ह झाल्यासारखं आहे. तर भगिनी, भगिनी. तर सिस्टर डो होती प्रेझेंट लाईफची उप्पलवण्णा थेरी. उप्पलवण्णा थेरी यांच्याबद्दल आहे अजून थेरी गाथामध्ये आणि खूप साऱ्या पाली लिटरेचर मध्ये यांचं वर्णन, पण आपण सध्यासाठी ते नाही बोलूया, पुढे पण येईल तर आपण तेव्हा वी विल टच बेस ऑन दिस. आणि टीचर डिअर,
तर टीचर डिअर कोण होते? बोधिसत्व होते टीचर डिअर, द वाईज टीचर डिअर. तर पालीमध्ये म्हटलं आहे ओवाद मिगो. तर ओवाद आपण ऑलरेडी पाहिलं. ओवाद म्हणजे जो कोणी इन्स्ट्रक्ट करतो किंवा ऍडवाइस करतो. तर इथे वाईज टीचर डिअर इन्स्ट्रक्टर होते ना, जे स्किल्स आणि स्ट्रॅटेजीज जे शिकवायचे त्याच्यासाठी बाकी फॉन्स आणि बाकी यंग डोजला. तर ते जे शिकवायचे, इन्स्ट्रक्शन द्यायचे, स्ट्रॅटेजीज आणि स्किल्स व्हॉट अ डिअर शुड नो, तर ते ओवाद इन्स्ट्रक्शन. आणि मिगो इज अ डिअर अगेन. तर मृग. तर ओवाद मिगो बोधिसत्व टीचर डिअर ते होते आपले गौतम बुद्ध. सो आपली स्टोरी इथे संपते. आय विल शेअर विथ यू नाव आवर प्रेझेंटेशन अगेन. तर अशी होती ही आपली स्टोरी. हंटर होता, वाईस टीचर डिअर होते, मग भगिनी होती आणि भागिनेयो मिगो होतं म्हणजे फॉन डिअर आणि त्याची आई which is the sister deer for the wise teacher. In a gist, pictorially it's here. And this we already saw. This is the Gatha in Roman and Devanagari script. Roman वरती Devanagari script खालती आणि Pali language मध्ये. तर आता who is the bodhisattva? Teacher deer or Ovada Migo is the bodhisattva. ये हमने देखा. What is the moral of the story now? तर ही जातक आपल्याला काय शिकवते? As students, discipline and obedience is very important. आज्ञाकारी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑर्डरली राहणं, टाइम टू टाइम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. असे आपण स्वतःला मॅनेज करू शकतो, छान मॅनेज करू शकतो. Listen and pay attention to the admonition or instruction or advice of your wise teachers. तर तुमचे जे वाईज टीचर्स आहे ते जे सांगतात, ते जे इन्स्ट्रक्शन देतात, जे पण ऍडवाइस देतात त्यांना त्याला प्रॉपरली ऐकायचं आणि त्याला वे करायचं प्रॉपरली आणि लक्षपूर्वक ऐकायचं आणि त्याच्यावरती अंमल करायचं. असं आपण शिकलं आजच्या जातकमध्ये. तर आता आपण पठना करूया. तर पुण्यानुमोदन आपलं आता चालू करूया. तो प्लीज जॉइन योर हैंड्स. अब हमने जो भी मेरिट्स कमाए आज के डिस्कशन से, इतना धम्म डिस्कशन से, वो हम सबके साथ बांटना चाहते हैं पूरे 31 प्लेन्स में. तो सबको हम मेत्ता देते हैं, है ना. तो पुण्यानुमोदन के लिए हाथ जोड़े प्लीज बच्चों और आंखें बंद करेंगे. इमीन पुय्यकम्मेन मामे बाल समागमो सतं समागमो होतु याव निब्बान पत्तिया. इमीन पुय्यकम्मेन मामे बाल समागमो सतं समागमो होतु याव निब्बान पत्तिया. इमीन पुय्यकम्मेन मामे बाल समागमो सतं समागमो होतु याव निब्बान पत्तिया. निब्बानस्य पच्चयो होतु. साधु साधु साधु. ओके, तो अभी पारमी देख लेते हैं एक बार. और अभी हम एक्चुअली क्वेश्चंस ले सकते हैं. सो किसी को भी क्वेश्चंस है उसके बाद हम पारमी डिस्कस करेंगे. और उसके बाद थोड़ा सा हैलोवीन स्पेशल है दिखाने को मुझे. तो ओके, लेट्स कीप सम टाइम फॉर दैट आल्सो. तो किसी को कुछ क्वेश्चंस है आज? दृष्टि? नाही. कृतिका, तुला काही प्रश्न आहे बेटा आज? नाही ताई. नाही. ओके ओके. आलय, तुला काही प्रश्न आहे आज?
नाही. ओके ओके ओके. आणि सेजल, तुला काही प्रश्न आहे? नाही. नाही, सगळं समजलं? हो, समजलं. ओके, नाईस नाईस. अजून अनागत आणि अरहंत, do you have any questions for me today? नो मैम. ओके ओके बेटा, ओके. तो अभी हम फिर क्विकली पारमी डिस्कस कर लेते हैं कि इसमें कौन सी पारमी हमने देखी, और मेनली हम ये डिस्कस करेंगे की बोधिसत्वांच्या पर्स्पेक्टिव्हनी त्यांनी कोणती पारमीवरती काम केलं बोधिसत्वांनी. तर या जातकमध्ये कोण सांगेल मला की कोणती पारमीवरती काम केलं आहे बोधिसत्वांनी? एफर्ट्स ऐकलं मी. एफर्ट्स आपण म्हणू शकतो एफर्ट्स, कारण की बोधिसत्वांनी खूप ट्राय केलं ना स्टार्टिंग मध्ये की त्या फॉनला बरोबर 7 टाइम्स ट्राय केलं की तो येईल आणि शिकेल, पण तो नाही शिकला. पण एफर्ट्स आपण म्हणू शकतो तिथे. आपण म्हणू शकतो खंती, पेशन्स, कारण टीचरनी पेशन्स दाखवलं एवढ्या वेळपर्यंत 7 टाइम्स पर्यंत की तो फॉन येईल आणि शिकेल. तर वी कॅन से पेशन्स. अजून काय म्हणू शकतो आपण? सील. सील, येस गुडिया, कारण सील वग्गो आहे तर आपण सील म्हणूच शकतो की त्याला ओबिडियंट राहायला पाहिजे होतं, ऐकायला पाहिजे होतं, है ना, ते करायला पाहिजे होतं जे त्यांनी नाही केलं. पण आपल्याला हे कळते की त्यांनी काय करायला पाहिजे होतं, म्हणून सील. सील तर आहे. अधिष्ठान. अधिष्ठान. बोधिसत्वांचं वो डिटरमाइन थे ना सिखाने को. हाँ, डिटरमाइंड थे गुड़िया सिखाने को, तो हम कह सकते हैं अधिष्ठान. आणि ओके, अजून काय वाटत आहे का आपल्याला? पय्या तर होतीच है ना, कारण ते खूप वाईज टीचर होते है ना. ते आपल्याला कळलं इथे वाईज टीचर होते म्हणून विजडम होतं त्यांच्यामध्ये, ते सगळ्यांना शिकवायचे. तर पय्या होती, पय्या पारमी आपण पाहिली बोधिसत्वामध्ये. ओके, अजून कोणाला वाटते का काही? ओके, तर आपण आता काय करूया, कारण की हे हॅलोवीन स्पेशल आहे, तर आपण हे डिस्कस करणार थोडंसं की ऍक्च्युली हॅलोवीन आहे काय, कारण खूप लोकांना इंडियामध्ये नाही माहित असणार हॅलोवीन. तर हॅलोवीन इज ऍक्च्युली अ फेस्टिवल हिअर, इकडे एक सेलिब्रेट करतात हा डे. 31st ला राहतो हा ऑक्टोबरमध्ये, तर इंडियामध्ये आता 31st चालू आहे. तर याच्यामध्ये इट्स ऍक्च्युली की आपण आपल्या रिमेंबरिंग द डेड असं म्हणतात, आणि सेलिब्रेटिंग द डेड असं इट्स अ मीनिंग आहे या फेस्टिवलचं. तर आठवण करणं, जे आता चालले गेले, जे मेले त्यांची आठवण करणं, आणि त्यांना सेलिब्रेट करणं, म्हणजे दुखी नाही होणं कोणी गेलं तर, असं याचं थीम आहे. तर इवन दो हे ख्रिश्चन आहे फेस्टिवल, पण आपल्याला खूप सिमिलॅरिटीज दिसतात की आपल्या याच्यामध्ये बुद्धांनी जे सांगितलं त्या सगळ्यामध्ये की आपल्याला कसं दुखी नाही व्हायचं आहे आपले कोणी गेलं वगैरे तर, आणि त्यांना सेलिब्रेट करायचं आहे आणि त्यांना आठवणीत ठेवायचं आहे. तर तसं आपण याला पाहू शकतो. आणि आपण हे पाहू शकतो की बेसिकली एक व्हिडिओ आहे जे मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर just give me some time to share. तर जे बेसिकली जे डेड आहे, तर आपल्या पाली लिटरेचर मध्ये असं म्हटलं आहे की जे असे डेड आहे ते ऑलरेडी आपले अँसेस्टर्सच आहे. आपल्याला माहित नाही ते आता कुठे आहे, जे ऑलरेडी चालले गेले आहे इथून, तर पण ते कुठेतरी आहे 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये.
तर हे जे आता आपल्याला दिसत नाही आहे पण कुठे ना कुठे आहे, तर त्यांना आपण आठवण करायचं, तर छान म्हणून आठवण करायचं. ते कशी पण दिसत असो आता, छान किंवा काही पण दिसत असो, पण आपण त्यांच्याशी घाबरायचं का मग? शुड वी फिअर देम? वी शुडंट फिअर देम, है ना? कारण काय म्हणून नाही फिअर करायचं, की ते आपलेच अँसेस्टर्स आहे, आपलेच पूर्वज आहे, है ना? तर असं म्हणून आपण फिअर नाही करायचं आणि असं म्हणून आपण आपल्यामधून ते फिअर ही जी क्वालिटी आहे, विच इज नॉट गुड फॉर अस, फिअर क्वालिटी आपल्यातून काढायची. तर असं आपण त्यांना पूर्वज म्हणून समजलं, आपले अँसेस्टर्स म्हणून समजलं, तर आपण घाबरणार का त्यांच्याशी? नाही घाबरणार. तर हे असा एक व्हिडिओ आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असणार आता. इतक्यात आम्ही असेच बाहेर गेलो होतो आणि खूप हाऊसेस इथे ना हॅलोवीनमध्ये डेकोरेट करतात. असे वेगळ्या पंपकिन वगैरे किंवा असं बलून फुगवलेलं वगैरे राहते, तर तसे ते डेकोरेट करतात. तर हा एक असा व्हिडिओ आहे, मी शेअर करू इच्छिते सगळ्यांसोबत, की इथे ऍक्च्युली असे हॅलोवीन सेलिब्रेट करतात आणि आपण आपल्या लिटरेचरमध्ये आपण कसं रिलेट करू शकतो याला, की आपण भीती काढायसाठी आपण याला वेलकम करू शकतो, हे म्हणून की हे आपले अँसेस्टर्सच आहे, आपले पूर्वजच आहे. तर आय प्ले द व्हिडिओ नाव. ओके. तर ते असे डेकोरेट करतात. स्पायडर्स फेवरेट राहतात त्यांचे. कधी स्केलेटन्स, कधी खूप मोठे मोठे बलून्स, डायनोसॉर्स, castle cats. ही कॅट हालते पण ती आपलं फेस हालवते. Then there is a dragon. हा इथे लेफ्ट मध्ये ड्रॅगन, तो विंग्स हालवतो आपले. इथे खूप एफर्ट्स घेतात हे हॅलोवीन प्रिपेअर करायला आणि सगळं सजवून ठेवतात घराच्या बाहेर. मग लोक येतात आणि पाहतात, आपण पण सजू शकतो असं बाहेर. तर असे ते सेलिब्रेट करतात इथे. सगळे आपल्या आपल्या हिशोबाने हे करतात डेकोरेशन्स. कोणी साऊंड पण ठेवते. हे जस्ट टू गिव्ह यू अन आयडिया की कसं कल्चर आहे इकडचं हॅलोवीन मध्ये. आणि खूप एफर्ट घेऊन ते पूर्ण डेकोरेशन्स वगैरे करतात. तर हे डेकोरेशन्स घराच्या जवळचे आहे आता आणि या वर्षीचे डेकोरेशन्स आहेत. आणि इकडे हॅलोवीन उद्या आहे 31st ला. तर असं होतं यावेळेसच्या हॅलोवीन आणि हॅलोवीन स्पेशल. तर विथ दॅट आपलं आजचं सेशन संपते. तुम्हाला काही म्हणायचं असेल तर तुम्ही बोलू शकता आता. नाहीतर तसं आता यावेळेस वी कन्क्लूड द जातक नंबर 15 हॅलोवीन स्पेशल ऑल्सो. ठीक है? हाँ दीदी. ओके गुड़िया. ओके सेजल बाय, दृष्टि बाय, आलय बाय, नमो बुद्धाय एंड हैप्पी हैलोवीन सबको. नमो बुद्धाय और हैव अ नाइस वीकेंड. बाय.
हैप्पी संडे सबको। थैंक यू सो मच दीदी। थैंक यू दादू। हैप्पी संडे। हैव अ नाइस वीकेंड। हाँ हाँ, हैव अ नाइस वीकेंड सबको। बाय।